तेव्हा ना मी सहज यूट्यूब बघता बघता ना, तुला काय माहिती आहे का म्हटलं काय, पटकन साहिलला उठवलं बरं. मग त्याच्यानंतर साहिलने सरकारी दवाखान्यामध्ये गेलो. कसं तरी झालं मला नाही का ऐकून सगळ्या गोष्टी कि मैं अब देख के हैरान हो जाएंगे, बहुत मजा आएगा। झोपू नका बरं का, रक्षाबंधन में बहुत राखी पहनाऊं। नंतर आता काल परत व्हिडिओ कधी बनवणार आहे. हॅलो, कसे आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. तर बरेच दिवस झाले लॉंग व्हिडिओ माझा पण नाही, साहिलचा पण नाही. आत्ताच मी साहिलला बोलले, अरे सगळे वाट बघताय, व्हिडिओ तुझा पण नाही, माझा पण नाही. तर त्यांना आणि आम्ही कसं आहे ना, काहीच सांगितलं नाही कोणत्याच व्हिडिओमध्ये आत्तापर्यंत. आता ह्या गोष्टीला जवळजवळ 6-7 दिवस झाले, पण मी हा काही विषय जो विराजचा आहे ते मी थंबनेल बघितला असेलच, तो मी काही कुणाला काही सांगितलं नाही. तर मी आत्ता साहिलला म्हटलं, अरे साहिल सगळे वाट बघताय, आपण थोडंसं एक छोटासा व्हिडिओ बनवून आपण त्यांना सांगूया की नेमके काय प्रॉब्लेम झाला होता. आणि याच्यामध्ये ना माझं खूप नुकसान पण झालं आहे तुम्हाला सांगते मी. आणि त्या टेन्शनमध्ये मी गेले 5-6 दिवसामध्ये एकदा व्हिडिओ पण नाही, त्याचं पण नुकसान. आणि तिकडं पण मला थोडंफार सांगते तुम्हाला नेमकी काय झालं आहे ते सगळं. आणि आता ती रक्षाबंधन, मी विराजला बोलवलं होतं म्हणजे रक्षाबंधनला, तर मी सहजच लाडोला बोलले की लाडो रक्षाबंधन येते, विराज दादा पण येणार आहे. तर तिला जो आनंद झाला ना की तो मी कॅप्चर केला बरं का, तो व्हिडिओ सगळा मी कॅप्चर केला आणि तो मी पुढे अटॅच पण करणार आहे. लाडोचे रिॲक्शन बघा, तुम्हाला लाडोला व्हिडिओमध्ये बघायला आवडतं ना, तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा. लाडोने म्हणजे ती कसं बोलते ना ते नक्की बघा. तर पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व काही गोष्टी सांगणारच आहे. तर त्यापूर्वी ना मला ना एका ताईची ना इन्स्टाला आणि इथे यूट्यूबला कालच्याच व्हिडिओला आहे बघा, तुम्ही पण जाऊन. त्यांचं नाव आहे उषाताई, आडनाव पण आहे तिथे, पण आडनाव काही मी घेतच नाही, माझ्याच आडनावाचे आहे त्या. त्यांनी मला ना कमेंट केली आहे की अनिता तू जे कीवर स्किनची ॲड करते ते खरंच आहे का, मला घ्यायचं आहे, तुला खरंच फरक पडला का, मला तू सांग ना अनिता. एक अनुभव असतो ना की एवढ्या वर्षभरात नेमकी कसं झालं काय झालं सगळं सांगते तुम्हाला मी. तर 1 वर्षापूर्वी ना मी कोलकाताला होते, तुम्हाला माहिती आहे. तेव्हा ना मी सहज यूट्यूब बघता बघता ना ते कीवर स्किनचं ना माझ्या डोळ्यासमोर आली बरं का, तिची ॲड आली. मग मी विचार केला आपण हे घेऊन बघूया ते कसं आहे काय आहे. तर मी ते घेतलं बरं का. घेतल्यावर मला 2-3 दिवसांनी ते प्रोडक्ट भेटलं. आणि जेव्हा मला प्रोडक्ट भेटलं ना, तर त्यावेळेस ना मला ना खूप जास्त पिगमेंटेशन होते चेहऱ्याला, नाकाला वांग होते सगळीकडे. तर मला असं वाटलं की बाई फरक पडतो का नाही, चला आपण नाही का एकदा ट्राय करायला काय हरकत आहे. तर मग मी ते लावलं आणि लावल्यानंतर आहे ना त्याचा लगेच फरक नाही पडत, जर तुम्हाला 8-10 दिवस त्याला टाईम द्यावा लागतो. पण ते प्रोडक्ट तर तुम्हाला कंटिन्यू जसं डॉक्टर सांगतील ना तसंच ते वापरायचं आहे. तर मी ते असं लावत गेले बरं का. आता वर्ष झालं आहे मी ते प्रोडक्ट वापरते. आणि आत्तासुद्धा मी ना त्यांची सनस्क्रीन लावलेली आहे. सनस्क्रीन काय करतं आपल्या चेहऱ्याला नाही का, उन्हामध्ये गेल्यावर किचनमध्ये गेल्यावर प्रोटेक्ट करतो चेहऱ्याला. तर त्यांचे जे प्रोडक्ट आहे ना ते म्हणजे ते डॉक्टर सर्टिफाईड आहे, डर्मॅटोलॉजिकली टेस्टेडसुद्धा आहे आणि 100% सेफ आहे. तुम्हाला घ्यायचं आहे तुम्ही घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. मला ॲप डाउनलोड करायचं असेल ना तर मी इथे व्हिडिओच्या खाली कमेंटला लिंक पिन केली आहे, तिथून तुम्ही ते ॲप डाउनलोड करू शकता. तर ॲप डाउनलोड केल्यानंतर ना जी तुमची भाषा आहे ना, मराठी, हिंदी जे काही असेल, तुम्हाला ज्या भाषेमध्ये कम्फर्टेबल आहे ती भाषा सिलेक्ट करायची आहे. फोन नंबर वगैरे सगळं तिथे टाकायचं आहे आणि हे सर्व घरी बसल्या बसल्या होणार आहे. आणि त्यांची मेन खास गोष्ट तुम्हाला मी सांगते पुढे, डॉक्टर तुम्हाला तुमच्या हेल्थविषयी विचारतील. त्याच्यापुढे डॉक्टर तुम्हाला तुमचा एक असा फ्रंट साईड फोटो मागतील. फोटो व्यवस्थित द्यायचा आहे. तुम्हाला कसली ॲलर्जी आहे का, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का, तुम्हाला काही आजार आहे का, ते सगळं डॉक्टरांना सांगायचं आहे. आणि मग आपला एक असा फोटो वगैरे दिला का मग स्किन ॲनालाइज होती. आणि फोटो देताना असा मेकअप वगैरे नाही करायचा, रिअल फोटो त्यांना आपल्याला द्यायचा आहे चेहऱ्याचा. फोटो दिल्यावर मग स्किन ॲनालाइज झाली का मग त्यांना समजतं की नेमकी आपल्या चेहऱ्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे. मग त्यानुसारच ते आपली किट तयार करतात. आणि एक 2-3 दिवसामध्ये ती किट आपल्याला भेटते बरं का. आणि जेव्हा पण तुम्ही हे किट बाय करणार ना, इथे अनिता 100 माझा कुपन कोड यूज करा ना, तुम्हाला 100 रुपये ऑफ पण भेटणार आहे. आणि त्यांचे डाएट टिप्स फॉलो करायचे आहे. हां, वर्षभरापूर्वीचं तुम्ही माझा एखादा व्हिडिओ बघा आणि आत्ताचं बघा, माझा चेहरा बघा, मी क्लोज पण दाखवते तुम्हाला. हे बघा, पिगमेंटेशन पूर्ण गेलेलं आहे. नाकावर तर एवढे काळे काळे होते ना मला, ते कमी गेलेले, फेंट झाले आहे. फक्टरांचं काय ना, हे तुम्हाला दर आठवड्याला घरी बसल्या बसल्या तुमचा फॉलोअप घेणार की तुमच्या चेहऱ्यामध्ये किती इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. कुठलाही कन्सल्टेशन फीज द्यायची नाही आहे. तर हा माझा अनुभव तुमच्यासोबत सांगितला, मला फरक पडला आहे म्हणून. ठीक आहे, तर आता मी तुमच्यासोबत माझा जो व्हिडिओ आहे तो शेअर करते. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर काही दिवसापूर्वी तुम्ही माझ्या एका व्हिडिओमध्ये बघितलं पण असेल, विराजचा व्हिडिओ कॉल आला होता. त्या दिवशी ना सगळ्या गोष्टी नॉर्मल होत्या बरं का. आता कोणाला काही माहीत राहणार आहे का असं काही होईल म्हणून. तर व्हिडिओ कॉल आला, आम्ही त्या दिवशी विराज संग बोललो, सगळ्या गोष्टी झाल्या. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी
मला ना मला आईचा फोन आला माझ्या की तुला काय माहिती आहे का. म्हटलं काय. मला ना असं कोणी काही बोललं ना माझ्या घरचे लोक. मला अक्षरशः इतकं टेन्शन येतं ना. आता आता साहिल तर माझ्या जवळ आहे, पण एक असं नाही विराज तिकडं आहे म्हणल्यावर थोडंसं मला एकदमच म्हणलं काय झालं. मला नेमकी कळलं बरं का, नेमकी विराजचंच काहीतरी झालेलं असतं किंवा दुसऱ्याचं मला आई काही माझे काही सांगत नाही. तर फोन आला मला माझ्या आईचा. म्हणे अगं तुला काय माहिती आहे का. म्हटलं काय. तर विराजचा ॲक्सिडेंट झाला. मला अक्षरशः तुम्ही विचार करा, मी त्यावेळेस मी काय हे केलं असं. मी पटकन पळत पळत साहिलकडे गेले. साहिल उठ उठ म्हटलं, असं असं झालं म्हटलं. आणि ते पण मला सकाळी सकाळी फोन आलेला. किती 10-10:30 माझ्या आईचा मला फोन आला. मग मी पटकन साहिलला उठवलं बरं का. आणि आईसंग माझं बोलणं आलं, पण विराजसंग कुठं बोलणं होते. फोन कुठं करत होता त्याला. फोन लागत नव्हता विराजचा. काही नाही. साहिल त्याच्या बऱ्याच मित्रांना फोन लावला की अरे असं झालं आहे विराजचं. आम्हाला माझ्या आज म्हणजे काय झालं, ते जे ॲक्सिडेंट झालं ना, तर तिथून नाही का माझ्या घरी फोन गेला की असं विराजचं झालं आहे. कोण फोन केला ते पण आम्हाला कळलं नाही बरं का, पण घरी फोन गेला. मग आम्ही सगळ्यांनी विराजच्या मोबाईलवर फोन लावायला सुरुवात केली, पण विराजचा फोन काही लागायलाच तयार नाही. मग आणखीनच आमच्या मनामध्ये डाऊट वाढला. मग साहिलला मी सांगितलं, तर साहिलने काय केलं, त्याच्या मित्रांना सगळ्यांना फोन लावले की विराजच्या हॉस्टेलला जा आणि नेमकी काय झालं आहे ते बघा. पोरं गेले बाई हॉस्टेलला, साहिलचे मित्र. तिथं विराजच नाही हॉस्टेलमध्ये, आणि त्याचे 1-2 जे मित्र आहेत ना ते सुद्धा नाही. आणि त्या पोरांना काही कळायला मार्ग नाही ना. तर मग म्हटलं बाई आता आपल्याला वाट बघितल्याशिवाय काही पर्यायच नाही. मी माझ्या भावाला म्हटलं अरे तू तरी जा म्हटलं, बघ नेमकी कुठे काय झालं काहीच म्हणजे असं म्हणजे माहिती पडायलाच आम्हाला काही मार्ग नाही असं झालं होतं त्या दिवशी. आणि गेले 2-3 तास झाले मला असं झालं की, आणि त्याच्यामुळे पण मला त्याच्या दुसऱ्या दिवशी ताप आला होता. मी तुम्हाला म्हणलं मला ताप आला आणि मला एकदम असं दुखणं मला उभं राहिलं बरं का. मग ते झालं बरं का. मग त्याच्यानंतर परत मला आईचा फोन आला. काही विराजचा फोन आला का. म्हटलं नाही ग आई, मला काहीच फोन आलेला नाही. म्हटलं नेमकी काय झालं आहे काय नाही. आई म्हटली आम्हाला असंच फोन आला. अगं म्हटलं त्या नंबरवर फोन लावतो. म्हणे अगं लागत नाही आहे फोन. ते झालं. मग माझ्या भावाचा फोन, त्याच्याशी बोलले मी. मग त्याच्यानंतर साहिलच्या एका मित्राने त्या विराजच्याच हॉस्टेलमधल्या एका पोराचा त्याला नंबर दिला. तिथं जाऊन नंबर घेतला. मग ते पोरापोरांचे काही कॉन्टॅक्ट झाले असेल नाही का, एकमेकाला माहिती पडलं असेल. नंबर घेतल्यावर मग आम्हाला नंतर माहिती पडलं की हे लोक चालले होते बुलेटवर. त्याचा मित्र गाडी चालवला होता आणि विराज पाठीमागे बसलेला होता. आणि जाताना ह्यांचा ॲक्सिडेंट झाला. तर मला म्हणजे अक्षरशः मी नाही सांगू शकत त्यावेळेसची स्थिती काय होती माझी. असं धड आत्तासुद्धा मला असा विचार जरी केला ना हे होतं की बाई नशीब नाही का. तर ते झालं बरं का. मग आम्हाला असं कळलं की बुलेटवर त्यांचा ॲक्सिडेंट झालेला आहे. गाडी चालवणारा दुसरा मुलगा होता आणि त्याच्या मागे विराज बसलेला होता आणि विराजला मार वगैरे लागलेला आहे असं कळलं. पण विराजचं कुठं कॉन्टॅक्ट होतं आहे आमचं कोणाशीच कॉन्टॅक्ट नाही. असंच करता बराच वेळ निघून गेला बरं का. मग आईला पाठवलं तिकडे हॉस्टेलकडं. आई गेली. मग माझा भाऊ पण गेला होता. ते झालं. मग नंतरनं विराजचा एका अननोन नंबरवरनं मला फोन आला तर मी रिंग लावून ठेवली होती. म्हटलं बाई मी कसं सायलेंट होते मोबाईल, जास्त मी कोणाचे फोन उचलत नाही. मग मी रिंग लावून ठेवले बाई. मला म्हणलं कुठलाही नंबरवरनं फोन आला ना साईडला म्हटलं फोन उचलायचा, विराज असू शकतं म्हटलं तिकडनं. मग आलं बाई असंच अननोन नंबरवरनं फोन. तिकडनं म्हणला विराज म्हणला मम्मी मी बोलतोय विराज. तेव्हा मला नाही का असं जीवात जीव आला. म्हटलं काय रे विराज काय झालं म्हटलं नेमकी. तर म्हणलं मम्मी आम्ही ना चाललो होतो नाही का नाही, आम्हाला येऊन धडकलं म्हणे, आम्ही पडलो म्हणे, माझा मोबाईल अख्खाच हे झाला म्हणे, फुटला म्हणे मम्मी माझा मोबाईल. तर म्हटलं अरे बापरे म्हटलं. आणि मला लागलं म्हणे, हातापायाला वगैरे लागलं. आणि मग मला तिथंचे सगळे कोण लोक होते त्यांनी आम्हाला सरकारी दवाखान्यामध्ये गेलतो. तर मी सरकारी दवाखान्यामध्ये होतो मम्मी. असं झालं मला. म्हणजे मी काय त्यावेळेस असं खूप कसं तरी झालं मला नाही का ऐकून सगळ्या गोष्टी. मग मी साहिलला सांगितलं. मग ते बरंच ते 5-6 दिवस ते सगळं बाळा थांब आले. 5-6 दिवस नाही का आमचं तेच चालू होतं. 1 मिनटं. हेलो शुभ सकार के साथ तुम्हें जय महाराष्ट्र। आपने देखा था कि मम्मी अकेला बात कर रही थी और मुझे मम्मी बुलाए भी नहीं। साहिल दादा ने इतना सुंदर टेंट हाउस बनाया ना कि मैं आप देख के हैरान हो जाएंगे। अंदर तो सबसे सुंदर लगता है। हाँ देखो तो टेंट हाउस बनाया इधर बहुत साहिल दादा ने टेंट हाउस बनाया सांगा. बहुत सुंदर, मेरे सपनों का टेंट हाउस। हाँ मेरे सपनों का टेंट हाउस। हाँ अगं बाई इधर हो। रुका आती हो. चला थांबा. तुझा टेंट हाऊस साहिलने बनवलाय, आपण बघूया थांबा. लाईट लगाव. हाँ रुको लाईट लगा के देखती हूँ. अरे काय बनवलंय साहिल तू. वाव एवढा मोठा टेंट हाऊस यात तर तू पण बसशील.
दाखव काय काय लावलंय, दाखव मला, दाखव त्याच्यात काय काय लावलंय. काय खुर्च्या लावल्या का? कसं काय केलं पाहू. अगं बाई लाडूचं टेंट हाऊस बघा किती भारी बनवलंय. तकिया भी ऐसे सो सकते हैं, देखो ऐसे सोने का पप्पा ने देखा क्या? रुको. ऐसे सो भी सकते हैं. बंद करो इधर ये. गाइस अभी आपको भी 10,000 चाहिए होगा तो ले लेना, ऊपर से लिंक डाला है मैंने. हा लिंक टाकली आहे. ती काय म्हणते व्हिडिओची टेंट हाऊसची लिंक टाकली म्हणते तुम्हाला. बंद करो ना. लाडो टेंट हाउस का लिंक किधर है? उनको क्या बोलना, 2 चेयर लगाओ, हाँ, और ऐसा टेंट हाऊस बनाइए बेड पे. यापुढे एक व्हिडिओ क्लिप मी ॲड करते लाडोची. 2-4 दिवसापूर्वी मी तो व्हिडिओ शूट केला होता लाडोचा. तिची एक्साइटमेंट बघा बरं का. मी तिला सहज बोलले रक्षाबंधन आहे, तर बघा तिची ॲक्टिंग. व्हिडिओ रक्षाबंधन आने वाले, बहुत हैप्पी हूँ मैं, हैप्पी गुस्से नहीं हूँ मैं. अभी वो दिखाता हूँ तुम्हें, मेरे कपड़े आएंगे ना जो रक्षा वो मेरे पास साइला नहीं था. अब विदा दादा गाँव को है, विदा दादा आता है अभी चश्मा भी पहनता है, तो वो दोनों मेरे कपड़े देखेंगे तो शौक हो जाएंगे. देखो पहले दिखाए थे ना कपड़े, और कपड़े आ गए देखो. दिखा. तिला हे कपडे आले ना, ती अशी दाखवती है कि मम्मी विराट दादा आएगा ना तो मेरा कपड़ा देख के शौक हो जाएगा, इतना कपड़ा, असं ती सांग. तिचं बोलणं आहे का? देखो गाइस विदा दादा होता है, इन सबको देख के शौक ही हो जाएगा. हो ना, बोलेगा इतना कपड़ा लाडू के पास नया नया. और बोलेगा कि इतना सारा कपड़ा किसने मंगाया. तो क्या बोलोगे आप? मैं बोलूँगी थी वो मेरी मम्मी ने मंगाया, क्योंकि सच बात तो ये है कि किसने मंगाया. किसने मंगाया? कर बुम्बे वो 80-90 पूरे सो. कौन? आप पापा पे आप पे. पापा ने, मैंने मंगवाया. तो मैं दोनों से प्यार करती हूँ. प्यार करती हो? हाँ. और देखो आज रक्षाबंधन के लिए तो मम्मी हैप्पी होली नहीं बोला, इसलिए आज रक्षाबंधन ने तो मैंने कल ना ये हैप्पी होली का पहन लिया था. और मम्मी हैप्पी होली कब आएगी? आएगी बेटा. पिछले हैप्पी होली को आपकी तबीयत खराब हो गई थी ना, तब हम हॉस्पिटल में थे. अब इस हैप्पी होली को हम लोग जाएंगे, खेलेंगे नीचे, खूब कलर खेलेंगे आपकी फ्रेंड के साथ. हाँ हाँ मम्मी, हाँ मम्मी, हाँ मम्मी, बहुत मजा आएगा. हाँ मम्मी, हाँ मम्मी, हाँ मम्मी, हाँ मम्मी, हाँ मम्मी, हाँ मम्मी, बहुत मजा आएगा, 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 बहुत मजा आएगा. हो गया. बहुत मजा आएगा, बहुत मजा आएगा, बहुत मजा आएगा. अगं लय हसवलं ते तू, आता लय हसवलं. बस बस. हाँ बहुत मजा आएगा. So guys, मैं रक्षाबंधन के लिए ना बहुत सुंदर तैयार होने वाली हूँ. हाँ, और सुंदर ड्रेस भी लिया है ना मम्मी ने आपके लिए. हाँ देखो बहुत तरह ड्रेस. अगर Yes. मेरा ड्रेस पसंद आया तो लाइक से सब्सक्राइब करें. ठीक है. और आपको भी, आपके भी पास ढेर सारे बच्चे होंगे, जुड़वा ढेर सारे, जैसे हमारे सोसाइटी में जो जुड़वा बच्चे हैं, उनके लिए वो सारे कपड़े ले लेना. आपके पास बच्चे रहेंगे तो सारे कपड़े उनको दे देना. हाँ. मैंने ऊपर आपको लिंक दिया है ढेर सारा, उसको टैप 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 करके पूरी रात टैप 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 नींद आएगी तो ऐसे टैप 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 करके ऐसे कर लेना, तो मैं आपको ऊपर में लिंक दूंगी. तुम्हाला झोप आली ना तरी टॅप टॅप करत बसा. झोपू नका बरं का आमच्या व्हिडिओला जाऊन. कसं करायचं ऐसे, मतलब नींद में भी टॅप टॅप करते बैठेंगे. हाँ यही तो बात हुई ना. लाडो काय सांगती तू. अगं गाइस को नींद आएगी तो गाइस सो जाएंगे. ये आपकी वीडियो को ऐसे टैप 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 करते बैठेंगे क्या? मेरे सर पे थोड़ी ना है बटन की मेरे सर में टैप टैप करे. तो क्या करेंगे? ऊपर में, उसके ऊपर में है ना टैप टैप. अच्छा हाँ हाँ ऊपर में बटन है. हाँ व्हाइट कलर का बटन में उसको लिंक दे दे मैंने. अच्छा लिंक देना. हाँ व्हाइट कलर के बटन में लिंक दिया है मैंने, व्हाइट कलर के बटन में. ओके. इधर है लिंक, इधर हाँ 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 ठीक है ठीक है. ऊपर. आप साथ बैठोगी? अगर रक्षाबंधन आएगा तो आप भी ना तैयार होके जल्दी से आ जाना, ताकि रक्षाबंधन हम नहीं कर रहे जल्दी से और रक्षाबंधन खत्म नहीं हो जाए. और तैयार होके है ना, आपके पास रक्षाबंधन का वो है ना कपड़ा, सुनो. हाँ हे लाडो. रुको रुको रुको. हाँ हाँ है लाडो सच्ची में. मैं तो सब मुंह पोंछ रही थी, मुझे सीख आई थी, इसीलिए मैं ऐसे कर रही थी. अच्छा गाइस ने बात किया उधर से. हाँ. अरे वाह. गाइस और ना आप तैयार हो जाना, तब जल्दी से मम्मी का मोबाइल तोड़ के बाहर निकल जाने से. आपके पास सतर रहेगा तो ऐसे करना.
तर पैसे भान करतो ना बापरे हा थोडा मार की बाहेर त्यांचा फोन तुटून जाईल ना बाई काय पण सांगती तुम्ही iPhone 16 मग काढले ना हा हा तुमचा फोन फुटला का iPhone 16 घ्या बाई तुम्ही जाऊ द्या सगळ्यांनी फोनवर अरे मम्मी हातोडी मारा ती म्हणती हातोडा मारो फोन पे और तुम बाहर निकलो हमारे पास आओ असं म्हणते लाडो बघितलं का मजा आएगा बहुत 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 मजा आएगा ती मजा आएगा रक्षाबंधन में बहुत मजा आएगा अभी मैं आपको भी राखी पहनाऊंगी विराट दादा को भी मैं तो गाँव को जा रहा हूँ। ऐसे करो ऐसे बोल ऐसे अरे करो नीचे करो नीचे 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 ऐसे पकड़ के बीच में से पकड़ के ऐसे इधर पकड़ो ऐसे। ए तिचा हात नको तसं नको करू नंतर आम्ही हे सगळं कपाट रिकामं केलं आहे जुने कपडे सगळे बाजूला केले आहे आणि नवीन कपडे सगळे मस्त रचून ठेवले आहे आता माझं कपाट पण आवरायचं आहे मला खूप पसारा झाला आहे बघा तिला म्हटलं कर आता तू हे का तर तिने तेवढं काम केलं आहे फक्त बाहेर फेकायचं मग मी सगळं बसून आहे ना व्यवस्थित मांडलं आहे जे वापरत नाही ते सगळं मावशीनं द्यायला काढले आहेत तिचे कपडे वाला देखिए मेरा बहुत सुंदर दिखाइए सामने से देखिए ना कितना सुंदर है मुझे पहन के हाँ ना पहनना ही नाही होता इतना अच्छा कपडा बेटा आता जे वापरत नाही ना ते सगळे परत साईडला करायचे हे माझं नेहमीचं काम असतं जे छोटे छोटे झाले ना कपडे ते साईडला करायचे आणि गावाला पाठवायचे गावाला हाँ ये नहाने मुझे गाना गाना है, जो मैं स्कूल में बजता था क्या गाना मेरे मेरे वो परी के भांजा रोवे कायंग रे वो मायंग रे वीर तेरा के दीवानी वर डोंगे वीर तेरा के दीवानी मेरा मोंगे मेरे जो परी के भांजा रोवे कायंग रे वो राम आएंगे मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे ऐसे बोलने का राम राम आएंगे तो अंगना सजाऊंगी ऐसे बोलते बेटा राम आएंगे ये तो अंगना सजाऊंगी है ना चली लाडो चालली नहायला आंघोळ करायला आता चला लय तेल लावलेले तिला केस आलेत मस्त लाडूला मम्मी बघा आता आता का हो आता क्या है अभी अभी कुछ नहीं अभी नहाना है चलो अभी क्या है हेलो शुभ सकार के साथ तुम्हें जय महाराष्ट्र मैंने अभी नहा लिया है क्योंकि आज रक्षाबंधन है इसलिए मैं साहिल और विदात दादा को ना राखी पहनाने वाली हूँ आता नाही आहे अगं 8 दिवस आहे रक्षाबंधनला बाळा तिला येडत लागलंय मी तिला सांगितल्यापासून रक्षाबंधन को अभी 8 दिन है बाकी ठीक है 8 दिन बाद है बेटा आज नहीं है मध्येच बोलायचं राहून गेलं होतं आता रात्रीचे 11 वाजले आणि ना मी जेव्हा तुम्हाला याच्या आधी ते हाऊस दाखवलं ना साहिलने बनवलेलं त्याच्यानंतर ना मग 2-2.5 तास मी काही शूट नाही केलं मधला भाग मला लाडूला जेवायला वगैरे दिलं त्याच्या पप्पानं जेवायला दिलं पराठे बनवले होते मी आज मग सगळं काम वगैरे आवरलं किचन साफ केला आणि आता जस्ट स्किन केअर केला आणि मला आता तुमच्यासंग राहिलेला विषय कंटिन्यू करूया आपण आता लाडू झोपली आहे थोडंसं बोलते फेस वॉश केला बघा आता स्किन केअर केला मी ना इथे आई तुम्हाला दाखवते क्लोज थांबा हे बघा पूर्ण आईच्या इथे पण माझी एक क्रीम असते ते मी लावते बघा रात्री झोपतानाचा हा माझा स्किन केअर आता तो कसा करते ते तुम्हाला मी एखाद दिवशी सांगणार आहे पूर्ण डिटेल्समध्ये त्याच्यावर एक व्हिडिओ बनवून कारण की तो व्हिडिओ खूप मोठा होईल ना हा व्हिडिओ मी पूर्ण डिटेल्स तुम्हाला प्रोडक्टसह असं कसं लावते कसं करते ते सगळं दाखवेल मी तुम्हाला तर आता विराटचा विषय आपण थोडासा कंटिन्यू करूया तर मग ते सगळं झालं प्रकरण आणि मग त्याच्यानंतर ज्या समोरच्या व्यक्तीला लागलं होतं ना ज्याच्या गाडीला त्यांनी ह्यांनी धडकलं का त्यांनी त्याच्या गाडीला धडकलं ते काही आपल्याला माहिती नाही पडलं पण हे सगळं प्रकरण झालं बरं का आणि त्याच्यानंतर आता काल परत विराटचा अचानकच फोन आला म्हटलं की तो जो व्यक्ती आहे ना म्हणजे ज्या समोरच्या व्यक्तीला हे लोक जाऊन धडकले काय ते झालं ते समोरासमोर गाडीचं तो व्यक्ती म्हणे केस करायची म्हणतो तर साहिलने आता
केलं मग साहिलने काही ते फोनवर बोलणं वगैरे नाही का. तर मग जे दुसरे मुलगा होता ना, जो ज्याची गाडी होती, त्याच्या पॅरेंट्सनी वगैरे ते सगळ्यांनी जाऊन ते मग ते सगळं मिटवामिटवी केलं प्रकरण. मग केस वगैरे काही झाली नाही. तर मग असंच सगळं काही होत गेलं एवढ्या दिवसामध्ये. म्हटलं तुम्हाला असं निवांत सांगाल मी की हे सगळं झालं होतं विराजच्या बाबतीत. तर आत्ता विराज ठीक आहे, तब्येत पण चांगली आहे आणि ठीक आहे. तो विषय थोडासा आता हे झालं आहे, म्हणजे संपला आहे विषय. तर चला आज सांगितलंच तुम्हाला मी फायनली. मी रोज असं विचार करते की तुम्हाला सांगावं म्हणून काही असं असं झालं होतं आणि त्याच टेन्शनमध्ये आम्ही सगळे होतो. तर बरं तिला काही लागलं नाही तेच ना, किंवा टेन्शन झालं असतं, आम्हाला इथून जावं लागलं असतं. मग तो आहे विराज, ठीक आहे. तर काही नाही, असंच हां डेली रुटीन तुमच्यासोबत शेअर केला. बघितलं लाडू काय काय बोलली, कशी कशी बोलली बघितलं ना. तर तिच्या मनाने तिला असं कॅमेरा ऑन केला की तिला फक्त बोलायलाच पाहिजे. मी तिला एकही शब्द शिकवत नाही लाडूला की तू असं बोल. बरेचसे लोक लहान मुलांना शिकवतात, पण तिला काही बोलावंच नाही लागत मला. तिचं फक्त तुम्हाला एक सांगू का, एखाद दिवशी ना मी काय करेल, कॅमेरा ऑन करून ठेवून देईन आणि तिला म्हणून तू बस आणि तुला काय बोलायचं तू बोल. जवळजवळ आहे ती अर्धा ते 1 तास फोन इथं बोलत बसन ती. हो तिला मी ते ना व्हिडिओ कट करते, म्हणजे तिला बोलून देत नाही मी मध्ये मध्ये, कट करते मी व्हिडिओ. नाही तर ती एकदा कॅमेरासमोर आली की तिचं ते रामायण सुरू होतं. खूप म्हणजे मलासुद्धा कधी कधी असं शॉक होतं की म्हणजे अशी लाडू आहे आणि तिचं बोलणं ऐकून मलासुद्धा हसायला येतं. तर असं म्हणजे जशी ती व्हिडिओ दिसते ना तशी ती रिअलमध्ये पण तशीच आहे ती. आता तुम्ही कधी भेटले कधी तर तुम्हाला माहीत पडेलच. ठीक आहे, चला मग आता व्हिडिओ हा खूप मोठा होतो आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि उद्या किंवा परवा साहिलचा व्हिडिओ बनवायचा आहे. तर तो बनवला का तो व्हिडिओ येईलच हां. तर चला मग जाऊ. बाय.